श्री स्वामी समर्थ। आज स्वयंपाक पाहून आहो म्हणाले, आज काय स्पेशल आहे? मी म्हटलं स्पेशल नाही हो, आज तब्येतीचं प्रेम वाढते टिफिनमध्ये. तेवढ्यात म्हणाले, काय डाएट वगैरे सुरू केलं का? मी म्हणले डाएट नाही हो, आपल्या आजीच्या काळापासून चालत आलेला खजिना बनवते, म्हणजे हुलग्याची भाजी बनवते. आज टिफिनसाठी केली आहे गरम गरम कुळिथाची भाजी आणि मऊ फुगलेल्या चपात्या. खरं सांगायचं तर कुळिथाचं नाव ऐकलं की काही जण आधीच नाका मुरडतात बरं का. पण एकदा चव लागली की पुन्हा पुन्हा हीच भाजी मागतात. लहानपणी आई ही भाजी करायची तेव्हा आम्ही थोडं तोंड वाकडं करायचं पण आई कायम म्हणायची, आता नाही आवडली तरी मोठे झाल्यावर याच भाजीचं कौतुक करशील. आज तिचं ते वाक्य अगदी खरं वाटतं. आपल्या जुन्या पद्धतीच्या खाण्यात किती शहाणपणा दडला होता ना. कुळीथ हे साधं धान्य असलं तरी त्याचे फायदे मात्र खूप आहेत बरं का. आपल्याकडे कुळिथाची भाजी जितकी आवडीने बनते ना, तितकंच कुळिथाचं माडगंही खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही कधी ऐकलंय का कुळिथाचं माडगं किंवा खाल्लंय का? नक्की कमेंट करून सांगा बरं का. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात गरम गुणधर्मामुळे हे अनेक घरात बनवलं जातं बरं का. आजकाल बाहेरचं खाणं एका क्लिकवर मिळतं, पण आईच्या हातच्या अशा साध्या भाज्यांची चव आणि माया कोणत्याच हॉटेलमध्ये मिळत नाही, हो ना. गप्पा मारत मारत टिफिन तयार झाला, भाजी झाली, गरम गरम चपात्या झाल्या आणि टिफिनसुद्धा भरून तयार. आता संध्याकाळी डबा रिकामा आला की समजायचं आजची मेहनत वाया गेली नाही. आपल्या हातच्या जेवणाला मिळणारी तीच तर खरी सगळ्यात मोठी पोचपावती असते. तुमच्याकडे याला कुळीथ म्हणतात की हुलगे? नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा.